प्रल्हाद जोशींनी केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जोशींवर मोठी जबाबदारी। प्रल्हाद जोशी केवळ अंतरिम केंद्रीय शिक्षण मंत्री, उत्तम शिक्षण मंत्री फडणवीसच बनू शकतात या मतावर मोदी ठाम। संजय राऊतांचा दावा। मी महाराष्ट्रातच आहे, केंद्रात जाण्याच्या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून पूर्णविराम। ही तर केवळ सुरुवात आहे, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अभिजित दीपकेंचं सूचक वक्तव्य। अभिजित दीपके ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांच्या भेटीला, नेमकी कशाबद्दल चर्चा हे अद्याप स्पष्ट नाही। अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले, शिवाजी पार्कच्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका। उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख, तर निर्मला सीतारामन राजनाथ सिंहांनाही लगावला टोला। ठाकरेंना सेलिब्रेशन करायला काहीतरी कारण मिळालं याचा मलाही आनंद, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। अभिजित दीपकेंच्या कुटुंबाची मंत्री संजय शिरसाटांकडून भेट, आंदोलनादरम्यान राजकारण होऊ नये म्हणून भेट न दिल्याचं स्पष्टीकरण। सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक उद्या लोकसभेत मांडणार, पेपर फोडणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची तरतूद। नीटच्या निकालानंतर परळीतील विद्यार्थी घरातून बेपत्ता, अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यानं विद्यार्थी नाराज। आदित्य राठोड असं 17 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव। संभाजीनगरात मवियाची तिरंगा रॅली, प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विजय साजरा। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर घातपाताचा विरोधकांचा प्रयत्न होता, उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप। भाजपा कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश आणि विद्यार्थी महत्वाचे, प्रधानांच्या राजीनाम्यावर अमित शहांची प्रतिक्रिया। दिल्लीतील आंदोलकांवर छर्रे मारण्याची परवानगी कुणी दिली, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा अमित शहांना सवाल। अमरावतीच्या मेळघाटात 70 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा, टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील घटना। माळशेज घाटात 2 गिर्यारोहकांचा मृत्यू, काळू धबधब्याचा प्रवाह वाढल्यानं दुर्घटना। माळशेज घाटात रस्ता खचला, नगरच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू। जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ, उपयुक्त साठा 49%वर। महावितरण कर्मचाऱ्यांच्या समोर अचानक वाघ, चंद्रपुरातल्या मूल येथील थरार। 3 बहिणींचा एकाच पुरुषाशी विवाह, उत्तर प्रदेशच्या अमरोहामधील घटना, समाज माध्यमांवरून जोरदार टीका।